गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आता बघा सकाळची गडबड उठली आणि त्यात आज उठायला झाला उशीर। आज आहे रविवार आणि उठली तशी बघा जरा वेळ गेली तर आंघोळीला किती नंबर लागला होता। आज रविवार असून सुद्धा सगळीजण उशिराच उठली, त्यामुळे आंघोळीला लय नंबर होतं। सगळ्यात लास्टला मी मग नंतर आंघोळ केली, लगेच पीठ मळलं की लगेच चपात्या केल्या बघा ह्यांना डब्याला। आणि आता इथं भाजीला काहीच नाही सध्याला, मग आता करायला लागली मी बेसन। कांदा टाकला आता भाजायला आणि इकडं ह्यांना दिले रात्रीचे अंड्याची भुर्जी। ही तर बघा कसलं पाग गाल हात पाय सगळ्या हाताच्या काड्या झाल्या, त्या वाळून गेलं। काय करायचं असलं काम द्या सोडून। सोडून खायचं काय? खायचं काय मग? हे असं बरं आहे का? काय करायचं तसल्या पैशाला? मग कष्ट करावं लागतं। अहो पण कष्ट काय म्हणलं नाही की अन्न पाणी सोडून मग कष्ट कर म्हणून। हा काय खाताय? किती खाताय बघा फक्त त्यातली। आता बघा चपाती एक मुडली, त्यातनं पण अर्धी भर ठेवायची ना अर्धीच खायची। मग कुणी सांगितले असलं काम करायला? आई आले त्या बाहेर ताईपाशीच बसले, त्या रागात आहे त्या मला लागले त्या खवळायला। पोरग माझं खराब झालंय म्हणून बोलत नाही काय नाही त्यांना। येताय तसं घरात जाऊन झोपताय जशी काय तुम्हाला लागेरच लागली। हा लागेर झाली। कुणी पछाडले कुणास ठाऊक। आण पाणी सोडलं, एवढं टेन्शन कशाचं घ्यायचं तुम्हाला? चांगलं चाललं असताना नेमकं कशाला कुठल्या बाबतीत झुरताय एवढं? मला पण कळू द्या। अशी मान हलवायची आणि आल्यापासून जे गप पडायचं, जेवायला सुद्धा उठायचं नाही। जेवण तर सोडून दिले, आता पण म्हणते मी डबा नाही नेणार, खाऊनच जाणार आहे। कशा पाय? आणि रोज तर डबा तर शिल्लक येतोच, काहीच खात नाही तर त्यातलं। आता म्हणलेलं मंडईला जावं घेऊन आईला, पण आईच रागात आहे ते। आता येते का नाही तर काय माहिती। आज मला पण उशीर झाला, नेमकं त्या यायला आणि माझ्या आंघोळ नसायला असं झालं बघा। त्या माझ्यावरच लागल्या वरडायला, उशिरा उठताय तुम्हाला काय कुणाचा जाच आहे का काय आहे का? मलाच खवळायला लागले त्या। आव बरोबर आहे, लवकर उठलं पाहिजे। 5ला उठली नव्हती होय? परत जाऊन झोपली। कुत्र ओरडत होता रात्रभर, झोप नाही काय नाही। 5ला उठली परत अजून झोपली, हातरुणात उठूच वाटेना। आता बसले त्या बघा पलीकडे ताईपाशीच, रागातच आहे त्या। आता येते त्या का नाही त्या काय माहिती मंडईला, कारण आज रविवारची मंडई चांगली मिळते म्हणून आईला म्हणलं होतं घेऊन जावं सोबत, त्यांना पण सुट्टी असते आज। आता काय होते कुणास ठाऊक। कांदा भाज घेतला आता। चल भाऊ आईला आणले नाही नाही म्हणता आईला घेऊन आलो बघा। येत नव्हत्या पण चला म्हणलं तुमच्याशिवाय आम्हाला घेऊ वाटणार जास्त घ्यायचं थांबा मग माघारी आहे थांबाय माघारी लोक थांबा आधी फिरून घेतो म्हणताय। आणि मग काय आम्हाला 10 रुपये किलो आता थोडं राहिलाय। बटाटा 20 रुपये दिलाय। आई म्हणल्या मंडई संपल्या, पण आता तर मंडई चालू झाली बा। अयो एवढा मग
आव कसं आहे घेतलं की 15 किलो चांगलं आहे कांदा आपल्याला कुंडा घ्यायला इकडं सुट्टी काढली काय रविवारची सुट्टी असते नाही गॅप दिला एवढं सुटू तुला दुसरा एक पाहिजे भांडू जगतीचा पुढं किती तुझा त्यात चांगला निवड 1 किलो मोठा मोठा जरा रंजला येसरा मला दोघींची मंडई आणि ताईची माझी आता मी ताईचा कांदा खाल्ला आई मला घेतली त्या मंडई तिकडे ताईसाठी घेतली थोडी होती नाही वाटायचं कमावशी इकडे यायचं पण कमावशी तिकडे येऊ का पिशवी द्यावं लागेल आपल्याला आई गेली हा हे 3 किलो घेते 1 किलो करा 1 किलो करा पैसे देऊ का नको मी देते की 10 द्या शनिवारी रविवारी काढ की तेवढा तोडून काढ 1 किलो 5 किलो मला दुसरी तिथं पिशवी झालं 60 झालं पैसे देऊ द्या मंडई घेतली बघा आपण हात दुखायला लागला पिशव्या वागून वागून बघा किती गच्च भरले त्या पिशव्या आणि आता आईंची मैत्रीण गाठ पडली आई मारायला लागल्यात गप्पा तर म्हणलं पिशव्या ठेवूया हात लय लागलाय दुखायला आता मंडई सगळी घेऊन झाली आता म्हणलं की आपण जाऊन मला आयडेंटिटी फोटो काढायचे तर मग आईला घेऊन आता मी आयडेंटिटी फोटो काढायला चालली आता पिशव्या घेऊनच जावं लागणार आहे दादांना बोलवलं होतं पण दादांपाशी निरोप पोचला का नाही काय माहिती आम्ही सांगितलं होतं मामांपाशी की आमच्या दादांना पाठवून द्या म्हणून पण दादा काय अजून इथे दिसत नाहीत आलेलं म्हणजे त्यांच्यापर्यंत निरोपच गेलेला दिसत नाही आता पिशव्या घेऊन तिथे फोटोशूटमध्ये जावं लागणार इथं आलं बघा फोटोशूटमध्ये आता आयडेंटिटी फोटो काढते मला बँकेत द्यायचं त्यामुळे म्हणलं आता फोटो काढून जावं परत येणं पण होत नाही ना काहीच नाही आत्ताच आली बघा घरी नुकती पिशवीच ठेवली बघा चावी पण लवकर गावानं पिशवीत खाली तळाला होती दार उघडला आताच आई म्हणले मी ती थोड्या वेळानं आता जरा दमली मी म्हणलं इथं पण मला धुणं भांडी करायचं मी जाते म्हणलं आता मंडई ठेवते आधी मग धुणं भांडी करते तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते इथं चेंज आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय